तर इथं अशा पद्धतीने आपल्या पिझ्झाला बर्न केलं जातंय आणि त्यामध्ये एक अल्टिमेट स्मोकी फ्लेवर ऍड ऑन केला जातोय। हल्का स्मोकी फ्लेवर है आणि एक नंबर है। स्नेहा, आज आप फर्स्ट टाइम यहाँ पर आए हो तो आप ट्राई कर रहे हो फ्राइड इडली, तो इसका टेस्ट लेके बताओ कि ये कैसी है। डिलिशियस, यम्मी, अप्रतिम मजा आहे। असं वाटतंय आत्ताच जस्ट रत्नागिरीतले हापूस तोडून आणलेत आणि त्याचा हा सुंदर असा मँगो शेक केलेला आहे। दिस इज हायली रेकमेंडेड गाईड। जर तुम्ही हा डोसा खाल्ला तर बाहेरचा डोसा बिलकुल नाही खाणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। सकाळी सकाळी म्हटलं की बाहेर पडावं आणि मस्त असं एक सुंदर असं रेस्टॉरंट एक्सप्लोर करावं आणि त्यासाठी आपण पडलो बाहेर आणि बघूयात मित्रांनो की आपण आता कुठं जायचं प्लॅन करतोय। वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाइस। मी आहे तुमचा मित्र अविनाश आणि खूप दिवसांनंतर आज आपण भेटतोय आणि आज आपण आलेलो आहे फूड ब्लॉगिंग साठी आणि आज आपण पोहोचलेलो आहे सा डोसा या रेस्टॉरंट मध्ये। हे पुण्यातलं फेमस रेस्टॉरंट आहे जिथं साऊथ इंडियन आणि बाकी सगळ्या गोष्टी अप्रतिम भेटतात। याआधी पण मी या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळेला पण फूडची मजा जी मी फॅब्युलसली घेतली होती। तो आपण बघूया इथली फूडची टेस्ट कशी आहे। आपल्या सोबत आहे स्नेहा। तो स्नेहा, आज आप फर्स्ट टाइम यहाँ पर आए हो तो आप ट्राई कर रहे हो फ्राइड इडली, तो इसका टेस्ट लेके बताओ कि ये कैसी है। तसं बघायला गेलं तर ही नॉर्थची माझी फ्रेंड आहे स्नेहा आणि ही फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये साउथ फूड ट्राई करती है। तो आप बताओ कि आपको ये टेस्ट कैसे कर रहा है। तो क्या बताना चाहोगे टेस्ट के बारे में। डिलिशियस, यम्मी। तर आपण टेस्ट करूयात याचा फ्लेवर कसा आहे। फंटास्टिक सांबरचा फ्लेवर, चटणीचा फ्लेवर, त्याचबरोबर ती जी फ्राईड इडली आहे त्याच्यामधला जो तुपाचा फ्लेवर आहे फंटास्टिक आहे। इडली प्रॉपर स्मूथ आहे, स्पंजी आहे। चटणी जी त्याला मॅरिनेट केलेली आहे ती बिलकुल पण ओव्हर स्पायसी नाही आहे, प्रॉपर स्पायसी आहे। हलकासा स्मोकी फ्लेवर आहे आणि एक नंबर आहे। तर आता या ठिकाणी आलेली आपली पावभाजी आणि हा यांचा स्मोकी पनीर तंदुरी पिझ्झा। तर इथं अशा पद्धतीने आपल्या पिझ्झाला बर्न केलं जातंय आणि त्यामध्ये एक अल्टिमेट स्मोकी फ्लेवर ऍड ऑन केला जातोय आणि त्याच्यानंतर बघूयात की याचा फ्लेवर आणि याची टेस्ट कशी येते। ही आहे आपली बटरवाली सुंदर अशी पावभाजी, मस्त पावभाजी बनवलेली यांनी। आणि स्नेहा सांगल की ही पावभाजी कशी आहे पावभाजी, मजा येते का। यम्मी है, इतना टेस्टी। कैसा लगा आपको। जम्मू का टेस्ट और पुणे के टेस्ट में कुछ फर्क लग रहा है आपको। जम्मू में आपने जिस टाइप का खाना खाया था, हाँ स्मोकी आपला जो जाळलेला पिझ्झा आहे तो भयंकर गरम आहे, तोंड जळण असा। थोड़ा सा ही बाइट लेना क्योंकि मुंह जल जाएगा बहुत खतरनाक तरीके से। आणि अशा पद्धतीने तोंड जळलेलं आहे। गरम है क्या, गरम है क्या, गरम है क्या, कितना गरम है वो। टेस्ट कैसा है। चीजी चीजी, क्या बात है। हाँ, तर तिथं पावभाजी आपण फर्स्ट ऑफ ऑल टेस्ट करूयात। पावभाजी कशी आहे, मस्त असा पावभाजीचा फ्लेवर आहे। व्हेजिटेबल्स पण फील होतात, टँगी, स्पायसी, त्याचबरोबर प्रॉपर फ्लेवर एकदम जशी एक पावभाजी असते। तोच पुण्यातल्या काही ठिकाणाच्या ओव्हर हाईप पावभाज्या, पण ही पावभाजी जर तुम्ही बघाल तर ही पावभाजी क्वांटिटीमध्ये पण
टेस्टमध्ये पण आणि क्वालिटीमध्ये पण अप्रतिम. नेक्स्ट आपली गोष्ट जी आहे, जी आपण ट्राय करतो इथं, ती आपला हा पिझ्झा डोसा आहे. डोसा आणि पिझ्झा या दोन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे ना, हे काय पचनाचं होतं लोकांना. पण आपण इथं बघतोय की पिझ्झा आणि डोसा हा हेल्दी कॉन्सेप्ट किती सुंदर लागतो हे आपण खाऊन बघू. बाहेरचा डोसा मित्रांनो खाऊ नका, बिकॉज जर तुम्ही हा डोसा खाल्ला तर बाहेरचा डोसा बिलकुल नाही खाणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर तुम्ही ज्या वेळेला पण त्या डोसाला याल, बाकी काय ट्राय करू नका करू, पण तुम्ही हा पिझ्झा डोसा डेफिनेटली ट्राय करा. तर आता मी ह्या ज्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती मस्तपणे ताव मारणार आहे आणि याची मजा घेणार आहे. तर हे आपलं असं मस्त असा सांबर राईस आलेला आहे. ज्या वेळेला आपण डोसा खातो त्यानंतर सांबर आणि राईस खायची मजा ही वेगळी आहे मित्रांनो. तर ह्या सुंदर अशा सांबर राईसचा आपण मस्तपणे आस्वाद घेणार आहे आणि एक नंबर मजा येणार आहे. आता तर इथं आपल्याकडे जो सांबर राईस आहे त्याच्यावरती मस्त असा तुपाचा तडका दिलेला आहे. त्यासोबत आपल्याकडे पापड आणि इथं खोबऱ्याची चटणी आणि या सांबर राईसचा टेस्ट बघूयात आपण कसा आहे. वा, साऊथ मध्ये पण जाऊन तुम्हाला अशा टाईपचा सांबर राईस खायला नाही भेटणार. प्रॉपर टँगी फ्लेवर आहे, स्पायसी आहे, तडका तर एक नंबर लागलाय. म्हणजे मी स्वतः बनवतो या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला समजू शकतात की ह्या गोष्टींमध्ये ॲक्युरन्सी काय लेवलची आहे. तो मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही इथं याल, सांबर राईस नक्की ट्राय करण्यासारखा आहे. नेक्स्ट आपण जी ऑर्डर केली होती ती होती मँगो ड्रायफ्रूट रबडी. तो फायनली एवढा सगळा यांचा मेनू ट्राय केल्यानंतर आपण आजचा शेवट या मस्त अशा मँगो ड्रायफ्रूट शेक सोबत करतोय आणि याचा टेस्ट मस्त आहे. याआधी मी ट्राय केलेला, आज पण मी ट्राय करतोय. वा, प्युअर ड्रायफ्रूट, प्युअर मँगो शेक. मग मी बघायला गेलं, अप्रतिम मजा. असं वाटतंय आत्ताच जस्ट रत्नागिरीतले हापूस तोडून आणलेत आणि त्याचा हा सुंदर असा मँगो शेक केलेला आहे. दिस इज हायली रेकमेंडेड गाईड. ज्या वेळेला याल तुमचा एंड याच मँगो शेक सोबत झाला पाहिजे, हे मी रेकमेंड करतोय. म्हटल्यावरती ती गोष्ट बेस्टच असणार मित्रांनो. तो भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.